तर आपण आलेलो आहे लांबेश्वर संस्थान. या इथे भव्य दिव्य इथे अशी भगवान शंकराची पिंड आहे. हे या दगडामध्ये अखंड असं आहे आणि बघू शकता आकार किती मोठा आहे याचा. याची विशेषता अशी आहे, पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस वरतून फक्त या पिंडीवर एक धार पडते, बाकी कुठेच गळत नाही. हे पूर्ण जे आहे गुहेसारखं कोरलेलं मंदिर आहे. तिथे दुसरं कुठंच असं हे नाही आहे. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे, या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. भगवान शंकराचं हे असं भारतामध्ये खूप कमी मंदिरं असे आहेत जिथे नंदी विना नंदीचे भगवान शंकर आहेत. तरी तुम्हाला जर अजून कुठे मंदिरं माहीत असतील असे ज्याच्यामध्ये भगवान शंकर नंदीशिवाय बसलेले विराजलेले, तसं कमेंटमध्ये सांगा. आणि बघा या मूर्ती, या पिंडीचं सौंदर्य बघा, सगळ्या साईडने तुम्हाला एकसारखं दिसत. कुठूनही बघा तुम्हाला ते एकसारखेच दिसते. आता पाहिलेल्या ठिकाणी जे काकडे साहेबांनी सांगितलं आपल्याला पूर्ण माहिती या मंदिराविषयी. हे मंदिर म्हैसमाळपासून काही एक 6-7 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथं बघसान तुम्ही हे पूर्ण खडकामध्ये पूर्ण हे मूर्ती आहे. आणि इथं आतमध्ये तुम्हाला मगाशी दाखवलेली ती मगाशी क्लिप जी दाखवलेली आहे तिथे तुम्हाला भगवान शंकराची एक पिंड दिसेल जी बिना नंदीची आहे. आणि इथं आसपास इथं बरंच वातावरण असं रम्य असं वातावरण आहे. आणि ही जागा छत्रपती संभाजीनगरच्या एक 34 ते 35 किलोमीटर लांब आहे.